जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान, मनुस्मृतीच्या विरोधात आंदोलन करताना फाडला फोटो, आव्हाडांनी व्यक्त केली दिलगिरी। महाडच्या चौदार तळ्यावर जितेंद्र आव्हाडांकडून मनुस्मृतीचं दहन, अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घेण्यास विरोध। डॉक्टर अजय तावरेच्या जीवाला धोका, पुरावे नष्ट करण्यासाठी तावरेला धोका निर्माण केला जाऊ शकतो, सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप। पुणे अपघात प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप, कुणाचा जीव घेणं एवढं सोपं काम नाही, संजय शिरसाटांचं अंधारेंना प्रत्युत्तर। पुणे ब्लड सॅम्पल प्रकरणी ससूनमधील 3 जण निलंबित, डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळणोर आणि शिपाई घटकांबळे निलंबित। जरंडेश्वर कारखाना प्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट, अजित पवारांना आता अडकवण्याचं कारण नाही, जरंडेश्वर कारखाना प्रकरणी उन्मेष पाटलांची प्रतिक्रिया। अंजली दमानियांचा बोलवता धणी कोण, दमानियांचा फोन चेक करावा तर दमानिया यांची नार्को टेस्ट करा, उमेश पाटलांची मागणी। भाजपला निवडणूक निधी देणाऱ्या कंपनीला रिंग रोडचं काम दिलंय तर रवींद्र धंगेकरांनी ट्विट करत केले गंभीर आरोप। बियाणांचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई, अकोल्यातल्या अडसूळ गावात कृषी विभागाची कारवाई तर लोकशाहीच्या बातमीनंतर कृषी विभागाला खडबडून जात। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, अंतरिम जामीन 7 दिवस वाढवण्याची याचिका फेटाळली। महाविकास आघाडीची आजची बैठक रद्द, विधान परिषद उमेदवारासंदर्भात होणार होती चर्चा, मात्र बैठक रद्द। जरांगे पाटलांचं आंदोलन भरकटत गेलंय, मराठा समन्वयक दिलीप पाटलांचा जरांगे पाटील यांच्यावर थेट हल्लाबोल। मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट, छत्रपती संभाजीनगरमधील 35 वर्षीय तरुणानं केली पोस्ट, तरुणाला जरांगे समर्थकांनी मारहाण करत नेलं पोलीस ठाण्यात। महाराष्ट्रातील 5व्या टप्प्यातील अनेक राजकीय नेते परदेशवारीवर, जूनला शरद पवार महाराष्ट्रात परतणार असल्याची माहिती। सांगली जिल्हा बँकेच्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात प्रशासक नेमा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, माजी खासदार राजू शेट्टींची मागणी। मनमाड युनियन बँक घोटाळा प्रकरणी बँकेतील अधिकाऱ्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी मालेगाव सत्र न्यायालयामध्ये धाव, तर 7 जून रोजी होणार पुढची सुनावणी। नाशिकमध्ये कैद्याच्या आरोपाने खळबळ, सेंट्रल जेलच्या डॉक्टरांनी उपचारासाठी पैसे मागितल्याचा कैद्याचा आरोप, 60 ते 70 हजार रुपयांची मागणी केल्याचा कैद्याचा आरोप। कोल्हापुरातील काळंबावाडी येथील दूधगंगा धरणाला मोठी गळतीमुळे परिसरातील नागरिक भयभीत, जलसंपदा विभागातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर। मुक्ताईनगर शहरामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत, आमदार चंद्रकांत पाटलांनी नगरपंचायत कार्यालयामध्ये घेतली तातडीची बैठक, पालिका प्रशासनाला धरलं धारेवर। मुंबईत पुढील 24 तासांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्यानं वर्तवला अंदाज, तर उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।